दादा नमस्कार. नमस्कार. तुमची पूर्ण ओळख द्या ना. जय शिवराय. मी महेश बलिराम म्हात्रे, दादा सरकार, महाराष्ट्र राज्य. मित्रांनो, आताचे जे सर्व अपडेट असतात ना दादा सरकारचे, ते दादांच्या मार्फत आपल्याला माहीत पडतो. आता आज या देसाई मैदानामध्ये खूप प्रेक्षणीय फेरा पडला आणि तुमचे दादा सरकारचे नंदी या मैदानात आले, त्या विशेष माहिती द्या ना आम्हाला. नक्कीच. देसाई गाव आणि स्वर्गीय पंढरीशेठ फडके अर्थातच आमचे लाडके आप्पा यांचं जे नातं होतं ते अतूट असं नातं होतं की वर्षानुवर्ष म्हणजे हा अड्डा एक पारंपरिक अड्डा आहे, जुना अड्डा, आणि अड्ड्याला बरीच वर्ष झाली. आप्पा नेहमी यायचे. एक आदराची भावना या गावाच्या प्रती होती आणि मग बैल कुठेही असू दे आप्पा ते घेऊन येणारच या अड्ड्याला. एवढं प्रेम आप्पांचं होतं. आपण मागे मुलाखतीमध्ये बघितलं होतं की मी म्हटलं होतं की जोपर्यंत पुण्यस्मरण होत नाही तोपर्यंत आम्ही अड्ड्यामध्ये उतरणार नाही. पण देसाई गावाचं जे प्रेम आहे, मोह गावाचं जे प्रेम आहे, त्या प्रेमाखातीर आम्ही आज या ठिकाणी फेऱ्यासाठी, हा फेरा खास फक्त हा देसाई गावाचं प्रेम यासाठी फेरा काढलेला आहे. देसाई मैदान म्हटलं ना कुठेतरी फडके शेठ यांची आठवणच राहून गेली. मागच्या वर्षी ते या मैदानाला होते या ठिकाणी. नक्की. आप्पांबद्दल म्हणायचं झालं तर आजही ज्यावेळेला हा फेरा पडत होता त्यावेळेला असं वाटत होतं, आज अश्रू डोळ्यात येत आहेत, असं वाटत होतं की आप्पा त्या गाडीवर बसलेत आणि बैल पळतायत. तो क्षण जो गेल्या वर्षी मागच्या वेळेला जे आप्पा आले होते इथे, आणि तो क्षण जो होता तो एवढा जबरदस्त होता की अक्षरशः प्रेक्षकांनी आप्पांना डोक्यावर उचललं होतं. आणि आज हा क्षण आज दादा सरकारसाठी फार दुःखाचा आहे की एक आम्हाला भास होत होता की आप्पा गाडीवर बसलेत आणि बैलांचा फेरा मैदानामध्ये चालू आहे. नक्कीच ना. माझी ना मागच्या वर्षी याच मैदानामध्ये शेठची मुलाखत झाली. मी स्वतः मुलाखत घेतलेली शेठची. शेठ गाडीमध्ये होते, मी मुलाखत घेतलेली आणि त्यांची जी गाडीवर बसण्याची स्टाईल वगैरे ते बघण्यासाठी खास करून प्रेक्षक यायचे. आणि आज देखील ना मला खूप प्रेक्षक भेटले का आज कायम आठवण येते व त्यांची. नक्की. मी तुम्हाला नक्की सांगेन की आप्पांवर जे प्रेम या महाराष्ट्रानं प्रेम दिलेलं आहे ते एवढं जबरदस्त आहे की आम्ही नेहमी म्हणतो मी की आप्पांनी जे कमवलं आहे 100रातून आम्ही त्यांच्यासमोर 1% नाही आहोत. आम्ही प्रयत्न करतो आहे की हे नाव असंच अजरामर जे आहे ते परत एकदा असंच अजरामर यासाठी आम्ही हे प्रयत्न करतो. आप्पा होते. आम्ही ते जे नाव आप्पांचं होतं आणि जी परंपरा आप्पांनी चालू केली होती ती आम्ही परंपरा फक्त या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच ना मित्रांनो. त्या मुलाखतमध्ये ना आप्पा त्यावेळेस म्हटलेले का आपल्याला सोनं नाणं प्यारं नाही पण माणुसकी प्यारे बोललेले. नक्की ते शब्द आणि आज पण त्या व्हिडिओज एवढ्या व्हायरल झाल्यात की संपूर्ण देशामध्ये नव्हे तर आखादी देशामध्येही ती व्हिडिओ व्हायरल झाली. प्रत्येक घरातल्या गृहिणीच्याही मोबाईलला स्टेटस होतं. कारण हे आयुष्यातलं एक सत्य आहे. आप्पांनी जे शब्द उच्चारले आणि ते शब्द अमर झाले, ती व्हिडिओ अमर झाली, याचं कारण आहे की माणूस किती श्रीमंत आहे यापेक्षा त्याच्याजवळ जे गोड शब्द आहेत त्यावर माणूस माणसावर प्रेम करतो. मी नेहमी म्हणत असतो की आप्पांबद्दल मी नेहमी म्हणायचो की काय घेऊन आलास काय घेऊन जाणार, द्या प्रेम माया मिळेल अपार. आज आप्पांनी संपूर्ण या महाराष्ट्राला प्रेम दिलं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये या संपूर्ण महाराष्ट्राने देशाने आप्पांना ती माया दिली. आज जसे तुम्ही बोलाले का मोहोच्या मैदानात देखील गेले, ते मोहोच्या मैदानात काय अपडेट होती का? मोहोच्या मैदानामध्ये ज्यावेळेला आम्ही गेलो, तुफान आणि 778 पक्षा या दोन बैलांचा फेरा होता. स्वर्गीय बालूशेठ यांची त्या ठिकाणी आठवण आली. त्या ज्यावेळेला आम्ही फेरा काढायचा होता त्या अगोदरच उद्घाटन सोहळा संपन्न होत होता आणि उमेश शेठ यांचं मी आणि त्यांच्या संपूर्ण मोह गावाचं ग्रामस्थांचं आणि कमिटीचं मी या ठिकाणी दादा सरकारच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेन की त्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या हस्ते म्हणजे ज्या वेळेला तो उद्घाटन सोहळा होत होता त्यावेळेला डोळे माझे पाण्याने भरले होते की असं वाटत होतं की आज आप्पा असते तर तो सोहळा आणि तो क्षण किती जबरदस्त होता. आणि त्यावेळेला अक्षरशः म्हणजे असं मी गहिवरून गेलो होतो की एवढा मोठा मान आणि एवढा मोठा सन्मान
आज आम्हाला जो मिळतोय तो दादा सरकारला तो फक्त आप्पा आणि आप्पांमुळे. मित्रांनो, बाकीच्या ऑडियन्सला कितपत माहीत असेल नाही, जेव्हा स्वर्गीय बालूशेठ होते ना तेव्हा त्यांचे नंदी थोडे मागे पुढे व्हायचे, पण ते गेल्यानंतर त्यांचा नंदी पालायला लागला आणि खूप मोठं नाव केलं. तेव्हा त्यांना आता वाटायचं का आज आपला नंदी आज पळतोय, पण बालूशेठ देखील मैदानात नव्हते त्यावेळेस. बालूशेठ हे व्यक्तिमत्व फार वेगळं होतं. फार ज्यावेळेला ते क्षेत्रामध्ये आले, खऱ्या अर्थानं मी नेहमी म्हणतो की रायगड ठाणा हे एक नाणं आहे आणि या नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि ह्या दोन नाण्याच्या बाजू खऱ्या अर्थानं या दोन जिल्ह्यांना जोडण्याचं काम जर कोण करत असेल ते स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या मार्गदर्शनाखाली बालूशेठ हे काम करायचे. हे त्यांचा सर्वात मोठा इतिहास आहे आणि नेहमी कुठलाही विषय असेल, काही जरी असेल बालूशेठचा, तरी ते आप्पांच्या सल्ल्यानुसार चालायचे. आणि आज बालूशेठ नाही आहेत, पण बालूशेठचं नाव, मग त्यांचा शंभू बैल असेल किंवा पक्षा बैल आहे, या दोन बैलांनी त्यांचं नाव आज पण अजरामर करून ठेवलेलं आहे. येत्या काही दिवसात ना एक खूप मोठं बिंदोडचं मैदान पुकारण्यात आलेलं आहे, एक फडके शेठ यांच्या स्मरणार्थ. त्याच्याविषयी थोडी माहिती देणार. 11 तारखेला ते बिंजोरचं मैदान आहे. स्वर्गीय पंढरीशेठ फडके आपल्या सर्वांचे लाडके आप्पा यांच्या स्मरणार्थ ते अड्ड्याचं नियोजन केलं गेलं आहे विगर ग्रामस्थांनी. आणि त्यासाठी आपण थोड्याच दिवसा अगोदर बघितलं की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आपले ठाणे रायगड पालघरचे अध्यक्ष सन्मान्य संदीप भाई माळी यांनी ज्या पद्धतीनं ती शब्दरचना तयार केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शेकडे मालकांना त्यांनी साथ घातली की आज आपल्याला ह्या 11 तारखेच्या मैदानासाठी आपल्याला मैदान नाही आहे तर ते आप्पांसाठी सर्वांनी जायचं आहे. आणि ते शब्द कानावर पडल्यानंतर एवढा आनंद वाटला आणि ते शब्द अतिशय जबरदस्त होते भाईंचे. मी त्याबद्दल भाईंचा आणि संपूर्ण कमिटीचं दादा सरकारच्या वतीने या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन, त्यांना धन्यवाद देईन की जे प्रेम आजही आणि ते दादा सरकारला देतात ते अविस्मरणीय, आयुष्यामध्ये न विसरण्यासारखं, आम्ही कधीच ते विसरणार नाही आहेत. त्या मैदानात आम्हाला पूर्ण दादा सरकार मैदानात आलेलं दिसेल का? 11 तारखेला मैदानामध्ये हा सर्वस्व निर्णय शेवटच्या क्षणाला सन्मान्य गुरुनाथ शेठ फडके, मंगेश शेठ, अक्षय शेठ फडके, दादा सरकार ही सर्व टीम, हा परिवार, त्यावेळेला तो निर्णय होईल. कारण पुण्यस्मरण ही कदाचित त्या अगोदर होऊन जाईल आणि त्यानंतर जो काही निर्णय असेल दादा सरकार तो संपूर्ण त्यांच्यावरच आहे. तो निर्णय ते स्वतः घेतील. मित्रांनो, पाहू शकता ना आज देखील बाईट चालू आहे ना, तर या ठिकाणी जे शेठनी कमवले ती माणसं या ठिकाणी आपण पाहू शकता. नेहमी खूप लांब लांब ना. दादा कुठून आले तुम्ही? कल्याण, ठाणे, वसई, ठाणे, म्हणजे मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्यातून आलेत. या फॅन्स लोकांसाठी काय सांगाल तुम्ही? दादा सरकार आप्पा यांच्यावर हे अतोनात प्रेम करणारी जे जनता आहे, म्हणजे त्यांचे आम्हाला फोन्स येतात, त्यांचे मेसेज येतात दररोज की तुम्ही कधी अड्ड्यामध्ये येणार, कधी येणार. आणि आज बैलं घेऊन इथं आलो, मोहला गेलो, त्यावेळेला जे फॅन्स आणि फॉलोअर्स आहेत ते एवढ्या प्रमाणामध्ये त्यांची तुडुंब गर्दी झाली होती बैलाजवळ फोटो काढायला की आजही त्यांनाही असं वाटतंय की आप्पा आज हयात आहेत, असं एक त्यांच्या डोळ्यामध्ये ते आनंद आम्हाला या ठिकाणी दिसून आलं. आणि एवढी जी मंडळी आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही मंडळी येत आहेत आणि आज हा नंदी बघल्यानंतर त्यांना आप्पांची आठवण येते आणि आप्पांच्या प्रेमाखातीर ते सर्वजण येतात. त्यांचं मी सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेन. चालेल दादा. आणि ना आपल्या दावणीमध्ये एक सर्वांचा वस्ताद देखील आहे, त्या नंदीची देखील माहिती द्या ना थोडी मला. खऱ्या अर्थानं जो वस्ताद आहे अर्थात दादा सरकारचं काळीज, आप्पांचं सर्वात आवडता बैल म्हणजे बादल. की आज बादल तुम्ही जर बघितलं तर दादा सरकारच्या गोठ्यामध्ये आहे. एक पैलवान ज्या पद्धतीने असतो तशा पद्धतीनं त्याची जी तयारी आहे ती तयारी आम्ही ठेवलेली आहे आणि ती कायमस्वरूपी एक आठवण आप्पांची आहे. त्यामुळं तो तसाच्या तसाच राहणार. त्याच्यावर आमचं एवढं प्रेम आहे की आम्ही दर दिवशी त्या ठिकाणी सर्वजण गोठ्यावर आम्ही राऊंड मारत असतो, त्याला पाहत असतो, त्याची अपडेट घेत असतो. आणि एक आप्पांचं जे अतूट नातं होतं त्या बादलबद्दल आणि तो दादा सरकारचं काळीज आहे. मित्रांनो, दादा सरकार यांची मती सांगायला गेले तर यांच्या विरोधात पण जे नंदी पळतात त्याही पण खूप वावा केलेली आहे त्यांची. आज मी एक खूप मोठा डायलॉग ऐकलेला का आजपर्यंत 11 लाखाची शर्यत झाली नव्हती, ती पुण्याच्या गुजरवाडीला केली. ती देखील शर्यत होऊन समोरचे जे नंदी पळायचे आपले DSP ग्रुप व रायगड एक्सप्रेस नंद्या, तेही देखील आज ती
हार आणि जीत काहीही असो, पण ते देखील खूप नाव काढतात त्या शर्यतीबद्दल. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत 11 लाखाची शर्यत झाली नव्हती, पण कुठेतरी एक फडके शेठ यांनी करून दाखवलेली, त्याबद्दल अजून लोकांना खूप चर्चा आहे हो. कारण काय माहिती आहे का, आप्पा शर्यती क्षेत्रामध्ये आज आपण ज्यावेळेला मुलाखत असते किंवा यूट्यूबवर मुलाखत घेतात तेव्हा प्रतिस्पर्धी म्हणतात, पण मी प्रतिस्पर्धी म्हणणार नाही. तर ते आप्पांचे जिव्हाळ्याचे मित्र असा मी त्यांचा नक्की उल्लेख करेन. आपण ती शर्यत जी 11 लाखाची बघितली त्यातले 7.5 लाख रुपये आप्पांनी तिथल्या प्रेक्षकांना जे चाहते होते सर्वांना 7.5 लाख रुपये वाटले होते. हा फार मोठा इतिहास आहे की 11 लाखाची शर्यत जिंकल्यानंतर 7.5 लाख रुपये ते आप्पांचं जे म्हणतात ना की दानशूर व्यक्तिमत्व. मी नेहमी म्हणतो की भगवंतानं प्रत्येकानं बरंच काही दिलं आहे, पण दुसऱ्याला देण्याची ताकद आणि दानत जर कोणामध्ये होती तर ती आप्पांमध्ये. सत्य घटना एक माणूस होता. मी देखील ना सर्वात पहिले कुठे बघितलं असेल ते आप्पांना, मी स्वतः बांगणीचा ग्रामस्थ आहे, तर मी तरी त्यांना पहिल्यांदा शेलूच्या पाठीमध्ये बघितलं. काय ते फटाकडे येऊन मस्तपैकी शेलू मैदानांची ओपनिंग त्यांनीच कुठेतरी केली असेल बंदीनंतर, काय सांगाल? नक्कीच आप्पांनी बंदीमध्ये जी मेहनत घेतलेली आहे ती अतिशय अपार आहे आणि ते मी डोळ्यांनी मी त्याचा साक्षीदार आहे. याचं कारण का, कारण आप्पा ज्या पद्धतीनं रायगड ठाणा असेल या महाराष्ट्रातील तमाम जे शेकडे मालक होते या सर्वांना एकत्रित करत खऱ्या अर्थानं गुजरवाडीला आप्पांना अटक झाली आणि त्यानंतर हा उद्रेक झाला आणि मग सर्वजण एक मुखानं उसाटण्याच्या ठिकाणी जी पहिली मिटिंग झाली आणि तिथून सुरुवात झाली आणि तो जो धडाका सुरू झाला. मग त्यानंतर आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, आप्पांची तब्येत त्याला खराब असतानासुद्धा मी जवळून पाहिलं आहे, मी स्वतः त्यांच्याबरोबर फिरलो आहे. या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे लेटर्स द्यायचे असतील तिथे तिथे आप्पा स्वतः जायचे आणि त्यांचं कार्यच एवढं जबरदस्त आहे की ते वर्णन करताना सुद्धा पुस्तक भरतील एवढं त्यांचं कार्य आहे. आणि या शर्यती क्षेत्रामध्ये आज ही शर्यती ज्या चालू झाल्या आहेत यामध्ये आप्पांचा सिंहाचा वाटा आहे. कारण गुजरवाडीवर जी सुरुवात झाली आप्पांना अटक झाल्यानंतर आणि तेव्हापासून हा उद्रेक झाला आणि महाराष्ट्रामध्ये आपण कोर्टामध्ये ती लढाई जिंकली. चालेल, माझ्याकडनं ना असाच गुलाब प्राप्त राहत. आज ही परिस्थिती आहे ना, ही आपण मुलं आहे. ही शर्यत कुठे पण ठाणा, रायगड, कोल्हापूर कुठे पण असून दे, पण ही शर्यत जेवते फक्त आपण मुलं ओढते. त्याच्या पुढे कारण नाही, कारण फक्त एकच होता आप्पा. मित्रांनो पाहू शकता पंढरी शेठ फडके आप्पा यांच्यामुळे आज या शर्ती होत आहेत आणि ह्याच्या पुढे पण होणार. फक्त आप्पांचा आशीर्वाद पाहिजे बस. मित्रांनो पाहू शकतात फॅन्स लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. आज आप्पांचा विषय खूप सारे आप्पा पाहिजे होते आज. आप्पा आमच्या मनामध्ये यांच्यामुळे आज शर्ती चालू आहे, अजून पण चालू आहे आणि या पुढे पण चालू होणार.